कोल्हापुरात एका संशयिताला चोर समजून गेल्या बुधवारी संध्याकाळी नागरिकांनी अमानुष मारहाण केली होती आणि पोलिसांच्या देखत बेदम चोपण्यात आलेल्या त्या चोराचा आज अखेर पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आणि या प्रकरणी मारहाण करणाऱ्या नागरिकांविरोधात आता कलम 302 चा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि ह्या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, ह्या बातमीबद्दल काय तपशील आहे तुमच्याकडे? आपण बघतो की बुधवारी ज्या व्यक्तीला मारहाण केली होती चोर समजून त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। जवळपास 400 ते 500 लोकांच्या जमावानं या व्यक्तीला मारहाण केलं होतं चोर समजून। यानं कुठल्याही प्रकारची चोरी केलेली नव्हती, हा भीक मागून खात होता। असं असताना सुद्धा पोलिसांच्या समोरच या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात मारलं, लाठ्याकाठ्यांनी मारलं आणि त्याच्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता। आज याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना सकाळी 8 वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झालेला आहे। एकूणच बघतो की पोलिसांनी 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता, पण आता याच्या मृत्यूनंतर 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून जे कॅमेऱ्यामध्ये आहेत किंवा शूटिंगमध्ये जे व्यक्ती दिसतात त्या सगळ्या व्यक्तींना वर 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। धन्यवाद प्रताप या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय की कोल्हापूरमध्ये बुधवारी एका व्यक्तीला मारहाण केली होती, चोर समजून या व्यक्तीला जवळपास अनेक लोकांनी मारहाण केली होती आणि पोलिसांच्या देखत हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि अखेर या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये आणि ह्या ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावरती आता 302 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।